गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो. मी आपलं स्वागत करत आहे माझ्या मराठी मोबाईल चॅनलवरती कॉर्पोरेटमधील भटकंतीमध्ये. आज मी आपल्या महाराष्ट्रातील एका महापुरुषाच्या जन्मस्थानी जात आहे. तुम्हाला सुचत असेल ठिकाण कुठलं आहे. मी जात आहे शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म झालं आहे, जन्मस्थान आहे. मी आपल्या स्कूटर बरोबर ही राईड करत आहे आणि आपले मित्र थोड्या वेळाने येत आहेत, आपल्याला जॉईन करणार आहेत. तर मी त्यांची वाट बघत आहे. तुम्हाला काही दृश्य दाखवेन रस्त्यात. आपण भेटूया. आता मित्रांनो, आम्ही पोहोचलोय शिवनेरी किल्ल्याला. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास. अतुल सर, काही माहिती अजून? माहिती एक ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे आता आपण वरून चालत येतोय, आपल्याला हार्डली 100 पाय झाले असते आपण चढलो. हो. आपला दम लागतोय. ज्यावेळी महाराजांचा जन्म झाला, जन्माच्या आधी जिजाबाई जेव्हा गरोदर होत्या, तो एक्झॅक्ट कालावधी माहित नाही, पण तो 8वा का 9वा महिना होता. ओके. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. अच्छा. हल्ला करायला कोणी असेल, सगळे सोयरेच होते. तर तेव्हा ते स्वतःचा प्राण वाचून ते शिवनेरीवर आलते. बरोबर. ते आले घोड्यावर. इमॅजिन करा, 8 ते 9 महिन्यांचं प्रेग्नेन्सी, घोड्यावर स्वार होऊन पळत स्वतःचं प्राण वाचवत ते आलेले. इमॅजिन करा त्यांचं पोटेन्शियल किती असेल, स्टॅमिना किती असेल. बरोबर. आज आपल्याला सुविधा असताना 100 पायऱ्या चढल्यावर आपली हवा टाईट होती. हो, मग गेस करा. साधारणतः हे जेवढा माझ्या माहितीनुसार हा किल्ला 3500 समुद्र सपाटीवरून 3500 फुटावरती आहे. बरोबर. टोटल या किल्ल्यात 7 दरवाजे आहेत. सध्या आपण महादरवाज्यातून आलो. तो मेन दरवाजा, तो पहिला दरवाजा. आता हा आपला दुसरा दरवाजा, तो समोर येत आहे. एवढ्या उंचीवरती पण या किल्ल्यात एक विहीर आहे गोड्यापाणी, आणि त्याला 2 झऱ्या आहेत. त्याचं नाव गंगा आणि यमुना. तर असं काही आहे. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. आपली पुण्याई आपण फळ बघतोय. म्हणजे आपलं पण थोडं पुण्य होतं म्हणून महाराजांचा जन्म झाला आणि जमिनीत आपलं उद्धार होत आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. हा आपला दुसरा दरवाजा, त्याचं नाव आहे गणेश दरवाजा. अच्छा, ते काम आपलं पण आहे की आपण नॉलेज ट्रान्सफर करायचं. बरोबर. पण तोच उद्देश, हाच माझा उद्देश हे आहे की जर आपण तोच नॉलेज व्हिडिओ मार्फत जर आपण ते कॅप्चर केलं तर पुढच्या पिढीला कळेल. बरोबर. कारण की मी खूप सारे युट्यूबरचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे मोजक्याच किल्ल्यांवरती व्हिडिओ असतात. आता हे ना, हे आर्किटेक्चर डिझाईन आहे. ओके. लोखंडाचा लाकडाचा वापर केला आहे. सर्वात खासियत जी आहे ना, हे पॉइंट, हे लोखंडी पॉइंट, त्याचा पर्पज हाच होता. इन केस जर ह्या गडावर कोण स्वार करत आलं, कोण हल्ला करतोय, दरवाजा तोडणं एका माणसाला किंवा 10 माणसाला शक्य नाहीये. इव्हन हत्तीला सुद्धा, कारण की टोक असल्यामुळे जोरदार वजन लागणारे, पावर लागणारे. तर हत्ती चांगला सोल्युशन आहे. पण हत्तीचाही मार होऊ नये म्हणून हे पॉइंटर्स केले. बरोबर. जरी काय मोठा किती दूरदृष्टी असेल त्या काळी. आपण जे म्हणतो सोल्युशन डिझायनिंग किंवा आर्किटेक्चर, हेच हेच रिअलिस्टिक. तर बॅक टू द सर्कल इन अवर डिस्कशन. थोडा ट्राय टू से की आपण म्हणजे आपण दोघं म्हणा किंवा आपले काही सवंगडी म्हणा, की असं प्रयत्न करू शकतो की आपण होईल, भले 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर काही असो, जितके होऊ शकते आपण तेवढ्या गडांची माहिती साठवून त्यांना युट्यूबवरती ठेवून, कारण की युट्यूबवरती जर असेल ते वर्षानुवर्ष असणार. जर आपल्या हार्ड डिस्क मध्ये असेल ते फक्त आपल्या
कामापुरतं आपल्या मुलांपुरतं अशी. ऍटलीस्ट आपण सुरुवात केली शिवनेरीपासून. हा, टप्प्याटप्प्यात शिवनेरी बाकीचे पासून गड सुरुवात cover व्हायची, करू. कारण की एका महान व्यक्तीचं जसं आपण ऑलरेडी बोललो जन्म झाला आणि इथूनच सुरुवात व्हायलाच पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर अजून किल्ले आहेत, जसं रायगड आहे, प्रतापगड आहे, सिंहगड आहे, जिथे विशालगड आहे, पुरंदर आहे. अगदी त्यांचा पहिला समुद्रातला किल्ला सिंधुदुर्ग आहे, बरोबर. ज्यांनी जो पहिला किल्ला बांधला. ती पण चांगला किल्ला आहे, त्याचं पण वैशिष्ट्य आहे. ते एवढं समुद्रात बांधलेलं असून सुद्धा त्याच्यात गोड्या पाण्याचे विहीर आहेत. तर असं काही माझं थॉट प्रोसेस आहे. व्हॉट डू यू थिंक? नक्कीच आपण हे पूर्ण करायला पाहिजे, आपल्या नाही पुढच्या जनरेशनसाठी. आपला नक्कीच तेवढा अभ्यास नाही, पण yes, करूया. या निमित्ताने आपण अभ्यासही करू, येस आपलं नॉलेज वाढेल. येस. बघा बघा, पिकनिक आली आहे शाळेची. मला अण्णा बघून आमची आठवण आली. आम्ही इयत्ता 9वी-10वीला असताना रायगडला गेलो होतो. थंडी रात्री होती, आता एवढी नाही. आता चढतो तर गरम होतं. भारी गोष्ट आहे. तेच बोलतोय. हा. धुला. चला, आपण रेकॉर्ड करूया गोष्टी. खूप मस्त आहे. बोलतो रेकॉर्ड. वरती गेला. तो धूर दिसतोय, त्या धुरापासून ना काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो सिनारिओ, तुम्ही मला सांगा. मोबाईलमध्ये बॅटरी लो झालं तर बॅटरी लो आहे कसं समजतं? इंडिकेटर येतं, आवाज Indicator येतं. येतो, जसं ऑरेंज रेड होतो. बरोबर. रेड जनरली इंडिकेट करतं की काहीतरी क्रिटिकल गोष्टी आहे. हा. जसं आपण सिस्टममध्ये काम करतो, हम्म. एखादा मॉनिटरिंग सिस्टम असेल, आपल्याला समजतं की रेड म्हणजे क्रिटिकल वगैरे आहे. तर त्या काळी आपण सिग्नल सिस्टम नव्हते, आणि वीज नाहीये, काहीच नाही. त्यावेळी खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती, जे आपले किल्ले आहेत, जसं हा एक किल्ला आहे, इथून काही अंतर दुसरा किल्ला असेल, त्या किल्ल्यावर जर काय इन्सिडेंट झाला असेल आणि तो नोटिफाय करायचा आहे, त्या काळी अशा धूरचा उपयोग करायचा. वेगवेगळ्या धुराचा वेगवेगळे इंडिकेशन होते. जसं पांढरा धूर आहे, काळा धूर आहे, फक्त आग आहे. तर हे लांबून दिसायचं. त्यात तेव्हा समजायचं की अरे हे गोष्ट झालेली आहे. काहीतरी झालं. जसं हल्ला झालाय, तो पांढरा धूर म्हणजे काळा धूर असेल, काही इंडिकेशन असेल, तर हे पांढऱ्या काळ्या धुरापासून ते इंडिकेट करायचे. यासोबतच नाही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा शिवाजी महाराज औरंगाबादच्या नजर कैदेत होते, त्यांनी काहीतरी युक्ती करून तिथून ते निघाले. आता आजच्या टायमाला आपल्याकडे गुगल मॅप आहे, कंपास आहे. बरोबर. वी नो डायरेक्शन कुठे. आता माहिती आहे की दिल्ली हा सगळा भाग पूर्वेकडे आहे, आपल्या इथं दक्षिणेकडे. तर ते दिशा समजणार कशी काय? त्यांची प्लॅनिंग एवढी होती ना. आज आपण एवढे MBA करतो आणि प्लॅनिंग करतो, आणि वी फाउंड सम लूप होल्स, त्याच्यामुळे आपलं सिस्टम काय चालत फुल. महाराज जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांनी प्लॅनिंग करून गेले. इन केस माझा प्लॅन बी वापरायचा झाला, मला वापस यायचंय, तर ते इंडिकेशन कसे असतील? तर आग्र्यातनं बाहेर निघाल्यावर तर त्याला दक्षिणेकडे यायचंय, आणि तो रस्ता माहिती पडायचा आहे. दिवसा असो किंवा रात्री असो, कळणार तर नाहीये. तर तेव्हा तिथे एक सुतार होता, जो महाराष्ट्रामधलाच होता माणूस. त्या सुताराला सांगितलं की तुझा नाही, तो कुंभार होता, सॉरी. तो त्या कुंभाराला सांगितलं की तुझी ती भट्टी आहे, ती कंटिन्युअस जवळ ठेव. आणि त्या भट्टीच्या धुरामुळे त्यांना कळलं की हा आपल्याला या दिशेने जायचं. आता ह्या गोष्टी ही खूप लहान गोष्ट आहे, प्लॅनिंग. आज आपण एवढं एज्युकेशन घेतोय आणि सिस्टम मध्ये आपण प्लॅनिंग करायचा प्रयत्न करतोय. आपण सगळे एक्सेप्शन हँडलिंग करतो. आता या गोष्टीवर तुम्ही इमॅजिन करा, आपण ऍडव्हान्स आहोत, किती जनरेशन ऍडव्हान्स होती. एवढं सांगेन की वी हॅव टू लर्न फ्रॉम हिस्ट्री. येस, एक्झॅक्टली. वी हॅव टू लर्न फ्रॉम हिस्ट्री. कशी प्लॅनिंग होती, काय मॅनेजमेंट आहे. हा दरवाजा दिसणार पण नाही खालून. त्याची खासियत आहे.
मित्रांनो आपण आता जात आहोत शिवाजी महाराजांची कुलदेवता नाही ना? तुळजाभवानी शिवाई माताचे मंदिर ज्यांच्या नावाने शिवाजी महाराजांचं नाव पडलं बेसिकली, बरोबर ना? लगभग 1632 साली त्यांचा जन्म झालाय. 1632 साली कसे लोक येत जात असतील ते, हा एक प्रश्नच आहे ऍक्च्युली. प्रश्न बोलण्यापेक्षा चॅलेंज ज्या करेक्ट काळी गुलाब सुरू होते, तो सुरू. करू कसे करू शकतात आपण करतोय, घेतलंय चॅलेंज, करूया. आजचा फोटो येणार नाही. काय हालचाल आहे? ओके चलो, हे बघा ना तुम्ही. मित्रांनो हे पूर्वीच्या काळचे धान्य भंडार होते. चला बघूया. बापरे, एवढं मोठं धान्य भंडार. हा, आता आर्किटेक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हेंटिलेशन जागा केली, सूर्यप्रकाशाला केलेली आहे. लाईट, हवा, महत्वाची गोष्ट एवढं असं हा, हॅलो, येस, ओके ओके. त्याला वाटलं मी कुठेतरी जवळ जाणार आहे. त्याला काय माहिती आम्ही 120-130 किलोमीटर बाईकवरती स्कूटरवरती ट्रॅव्हल करून येतोय. असे एकदम खाचे खाचेवाले रूम्स आहेत है ना? भिंती होत्या ते डिमोलाइज झालं, पडल्या पडल्यात. तर त्या काळची मजा वेगळी. हो, आपण जे खाल्लंय ते सगळं पचलं. अरे